बानू, तुला काही प्रश्न तर पडले नाहीत ना? मला असं कळलं आहे का म्हाळसा देवींनी कार्तिकीय देवासनी बघितलं आहे, म्हणजे त्यांची तशी भेट बी झाली आहे. मला बी त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. योग्य वेळी तुझी आणि त्यांची भेट होईल. नारायण नारायण. मणी आणि मल्लांविरुद्ध युद्धाची घोषणा केल्यावर सर्व देव आपापले सैन्य घेऊन कैलासावर जमणार होते. युद्धास आता प्रारंभ होणार हे आता स्पष्ट होते. परंतु युद्धाचा प्रारंभ कोण करणार आणि कसा करणार हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला होता. परंतु या युद्धाचा प्रारंभ श्री कार्तिकेय यांच्याकडून झाला नाही. मग श्री मार्तंड भैरव यांच्या मनात देवेंद्रांनी या युद्धाला प्रारंभ करावा असे होते. आता मणिमल्लांना त्यांच्या कृत्याबद्दल कडक शासन होणार याची मला पूर्ण खात्री आहे. आज ह्या कैलासावर मला मार्तंड भैरवांच्या अवताराचे दर्शन झाले. त्याचप्रमाणे पार्वती देवी, श्री बालगणेश आणि श्री कार्तिकेय यांचे देखील दर्शन झाले. हा योग खरोखरच विलक्षण आहे. आम्हाला देखील आपल्या भेटीमुळे आनंद झाला. आता येतो मी. बंधू, कोणत्या विचारात आहात आपण? माते, मला देखील निघण्याची अनुमती द्यावी. माझे कार्य जवळ येताच मी पुन्हा परतेन. येतो मी. कार्तिकेय, तुझ्या असण्याने देवसेनेचे बळ निश्चितच वाढणार आहे. परंतु या युद्धाला प्रारंभ इंद्रदेव करतील ह्या माझ्या वचनाचा तुला क्रोध तर आला नाही ना? मला त्याचा अजिबात क्रोध आला नाही. हे सारे तुम्ही कोणत्या तरी हेतूने सांगितले हे निश्चित. ही सारी आपलीच शिवलीला आहे आणि या शिवलीलेत कोणाचे काय प्रयोजन असावे हे आपणच ठरवणे योग्य आहे. कार्तिकेय, तुझ्यावर देवसेनेचे जे दायित्व आहे ते सोपे नाही. परंतु मला अजूनही असे वाटते आहे की बंधूनेच या युद्धाला सुरुवात करणे उचित ठरेल. गणेशा, तुला काही संदेह आहे का? दैत्य सेनेला या युद्धात विजय मिळवण्याची एकही संधी मिळू नये असे मला वाटते. तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. परंतु ह्या वेळेस अधर्माची बाजू तुल्य बळ आहे. हे युद्ध लगेच संपणारे नव्हे. प्रत्येक देवतेला आपले सहाय्य द्यावे लागणार आहे आणि म्हणून या युद्धात कार्तिकेयांनी काही काळानंतर प्रवेश करणेच उचित ठरेल. नारायण नारायण. श्री कार्तिकेय युद्धासाठी खूप काळानंतर कैलासात आले होते. आपला पुत्र हा युद्धासाठी कैलासातून बाहेर गेलेला असतानाही पुन्हा कैलासात येतो, तोही युद्धासाठीच, हे समजल्यावर श्री पार्वती माता चिंतित होत्या. श्री पार्वती देवींचे ममत्व हे श्री महादेवांना कळत होते. श्री महादेवांनीही पिता म्हणून हा वियोग सहन केला होता. श्री कार्तिकेय यांना यावेळेस एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे मातेला भूतकाळाचे हळूहळू विस्मरण होत आहे आणि त्याचे कारण काय हे मात्र त्यांना ठाऊक नव्हते.
किती काळानंतर मी कैलासात आलो आहे. देवसेनेचं सेनापती पद भूषवताना सगळ्यांपासून दूर राहावं लागलं. सतत युद्धात असल्यामुळे माता पार्वती, पिता श्री महादेव, बंधू गणेश यांच्या सहवासाची ओढ मला नेहमीच असते. मातेचे ममत्वाने बोलणे, प्रेमाने सतत विचारणा करणे मी कित्येक दिवसात अनुभवले नाही. मातेशी मला खूप बोलायचे आहे. मातेसोबत असणारी जयाद्रीही मला आठवते. तिच्यासोबत तर मी कैलासात बागडलो आहे. जयाद्री मातेची खूप काळजी घेते आणि मातेचेही तिच्यावर खूप प्रेम आहे. पण यावेळी कैलासात मला एकटं का वाटत आहे? देवी, सगळीकडे युद्ध सुरू होण्याआधी जशी परिस्थिती असते तशी दिसते आहे. जयाद्री, खऱ्या अर्थानं युद्धाची सुरुवात झालेलीच आहे. ज्या क्षणी घृतमारी जागी झाली आणि मणिमल्लांकडे गेली त्या क्षणी युद्धाला सुरुवात झालेली आहे. श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचे घेतलेले रूप किती विलक्षण आहे. हो, त्यांच्या त्या रूपाकडे पाहतच राहावेसे वाटते. खर तर कैलासात त्यांना श्री महादेवांच्या रूपात पाहण्याची सवय. अंगावर भस्म आणि चंदनाचे विलेपन केलेले ते रूप अत्यंत मोहक आहे. पण ह्या रूपातही काहीतरी विलक्षण ओढ वाटावी असे काहीतरी आहे. त्यांच्या या मार्तंड भैरवाच्या अवतारातही त्यांची पत्नी होऊन त्यांच्या सोबत राहायची माझी इच्छा आहे. पण आता तर कुठे युद्ध सुरू होत आहे. या युद्धात श्री मार्तंड भैरव मणिमल्लांचा विनाश करणार हे निश्चित. आणि एका अर्थाने तुम्ही त्यांच्या सोबतच आहात. हो, यांच्यापासून मला कधीच कोणीच वेगळं करू शकत नाही. ह्या युद्धातही त्यांची शक्ती होऊन मी त्यांच्या सोबत असेन. पण तू म्हणतेस त्यानुसार कृतयुगातल्या त्यांच्या या मल्हारी अवतारा संदर्भात काहीतरी पूर्वनियोजित असे आहे. ते मला ठाऊक आहे, पण ज्याचे विस्मरण मला होत आहे. तुला काही आठवते आहे का? कशा संदर्भात देवी? मल्हारी अवतारात आपण कोण असू, कसे असू या संदर्भात. मला अंधुकसं आठवत आहे की मी असं म्हणले होते की मला तुमच्या सोबतच राहायचे आहे. आणखी काही? देवी, मला हे भूतकाळाचे विस्मरण का होते आहे मला कळत नाही. हो, म्हणजे कार्तिकेय प्रथम माझ्या समोर आला आणि मला आठवलेच नाही की तो कोण आहे. तो माझाच पुत्र असून मला ते आठवले नाही. असं का बरं व्हावे? पण त्यांच्या ते ध्यानात आले असेल का? अर्थातच, पण तसा तो कधीच बोलून दाखवणार नाही. त्याचा तो स्वभावच नाही. सगळं अगदी निमूटपणे सहन करत आलाय आजपर्यंत. कुमारवयातील कार्तिकेय आणि युद्धातून परतलेले कार्तिकेय यांच्यात केवढे अंतर आहे. किती वेगळे वाटतात ते. लहानपणापासून प्रत्येक वेळी त्याच्यासोबत असं काही घडले आहे की त्याच्या चेहऱ्यावरचे हसूच मावळले. कधी एकदाचे त्याला जवळ घेते आहे असे झाले आहे. देवी, पार्वती देवींना विस्मरण होण्याचे कारण काय? पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरदगाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरामि.
नारायण नारायण. सर्व सत्ताधीश, देवांचे अधिपती, देवांचे शत्रू असणाऱ्या दैत्यांचा नाश करणाऱ्या सर्वव्यापी विश्वनाथांनी म्हणजेच श्री महादेवांनी कृतयुगात श्री मार्तंड भैरवांचा अवतार धारण केला आणि मणी आणि मल्लांना शासन करण्यासाठी युद्धाची घोषणा केली. आता प्रत्यक्ष श्री महादेवांनीच युद्धाची घोषणा केली म्हटल्यावर दैत्य कुळातही भयाचे वातावरण होते. मणी आणि मल्ल हे मात्र आपल्या अहंकारामुळे भविष्यात होणाऱ्या आपल्या विनाशाबद्दल अनभिज्ञ होते. घृतमारीचा पराभव केल्यामुळे मणी उन्मत्त झाला होता. मुनिवर, त्या युद्धाला आरंभ होण्याआधी तुम्ही कैलासात येऊन गेला होता. होय देवा, ते माझ्या अजूनही स्मरणात आहे. तुम्ही आला होतात तो क्षण अत्यंत महत्वाचा होता, कारण युद्धाला लवकरच आरंभ होणार होता. केवळ युद्धालाच नव्हे देवा, तर या कृतयुगातील शिवलीलेलाही आरंभ होणार होता. आपण कशाचा इतका विचार करत आहात? गणेश, कृतयुगातील ह्या शिवलीलेत सर्वांनाच फार मोठे दायित्व पार पाडावे लागणार आहे. या युद्धामुळे सृष्टीतील अनेकांचा संहार होणार आहे. न जाणो कित्येकांना आपला जीव गमवावा लागणार आहे. हो, पण युद्धामुळे हे सारं घडणारच आहे. यावर दुसरा पर्याय तरी काय? या क्षणी मला कोणताच पर्याय दिसत नाही. हे युद्ध होणारच. हे युद्ध ज्या क्षणी संपेल त्या क्षणी तुमचा हा अवतार देखील संपणार नाही. पण मणिमल्लांचा संहार झाल्यावर अजून कोणते कार्य राहणार आहे? गणेश, तुला ते चांगलेच ठाऊक आहे. जसे मणिमलांचा वध करण्यासाठी मला हा अवतार धारण करावा लागला, तसेच ह्या अवतार धारण करण्यामागे अजून एक महत्वाचे कारण आहे. ते मी जाणतो. माझ्यावर देखील या शिवलीलेत दायित्व असणार आहे आणि मी माझे दायित्व कधीही विसरणार नाही. नारायण नारायण. प्रणाम देवा. प्रणाम श्री गणेश. मुनिवर, आज असे अचानक कसे येणे केले? श्री मार्तंड भैरवांचा श्री महादेवांनी अवतार धारण केला आहे. आता लवकरच युद्धाला प्रारंभ होईल, म्हणून त्याआधी श्री मार्तंड भैरवांचे दर्शन घेण्यासाठी आलो. मुनिवर, मार्तंड भैरवाच्या या अवतारात कृतयुगातील ह्या शिवलीलेत तुम्हाला देखील फार मोठे दायित्व पार पाडायचे आहे. तुम्हाला सारं काही जवळून पाहायचे आहे, कारण भविष्यात अशी वेळ येईल की सर्वांना हे तुम्हाला सांगायचे आहे. जशी आपली इच्छा. ह्या सांगण्यामागचे प्रयोजन असे की हे कार्य तितके सोपे नाही. मुनिवर, ते सांगताना कित्येकदा असे प्रसंग येतील की तुम्हाला काही सांगणे अत्यंत कठीण होऊन बसेल. त्यामुळे साऱ्याची योग्य ती नोंद करून ठेवा. प्रत्येक घटना ध्यानात ठेवा, कारण ह्याचा अन्वय अर्थ कोणी कसा लावेल हे आपल्या हातात नाही. होय देवा. मुनिवर,
ह्या शिवलीलेत तुम्हाला आणखीन एक कार्य पार पाडायचे आहे. कोणती देवा? ह्या शिवलीलेत तुम्हाला गुरु होऊन एका शिष्याला योग्य तो मार्ग दाखवायचा आहे. नारायण 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 नारायण. आज या जेजुरी गडावर जे आख्यान होत आहे त्यात माझ्या दायित्वाची पुन्हा एकदा मला जाणीव झाली आहे देवा. तुम्ही मला त्यावेळी सांगितले होते की हे कार्य इतके सोपे नाही. त्याची प्रचिती मला आता येत आहे देवा. आणि आपण सांगितल्याप्रमाणे श्री मार्तंड भैरव अवतार धारण केल्यावर घडणाऱ्या घटनांची आत्ताच्या क्षणापर्यंत नोंद करून ठेवली आहे देवा. म्हणजे अगं उगा नाही महाराजांनी समज ठाव. त्यांनी त्यासनी समज ध्यानात ठेवायला सांगितलं असेल आणि म्हणूनच त्यांच्यामुळं आपल्याला त्यांच्या अवताराचं महत्व कळत आहे. वय ग, महाराजांचं काम लय मोठं आहे बघ. म्हाळसा, तू अशी शांत का आहेस? तुला काहीच बोलायचं नाही? नाही, देवी, हे आख्यान सांगताना माझ्याकडून काही चूक झाली आहे का? नाही मुनिवर, तुमचे काहीही चुकले नाही. मग तू अशी शांत शांत का आहेस? मला ठाऊक आहे की तुझ्या मनात काहीतरी शंका आहे. शंका नाही, पण या कृतयुगात तुमच्या या मार्तंड भैरव अवतारात जे काही घडणार आहे हे तुम्ही अवतार धारण करण्याआधीच निश्चित झाले होते. हे मला आत्ता समजले. काय निश्चित झाले होते? तुमचा आणि बानूचा विवाह होणार आहे. भानू काय म्हणले असतील ग म्हाळसा देवी? कोणास ठाव. होय, ते विधी लिखितच होते की ते होणार आहे. मुनिवर, यांनी तुमच्यावर जे दायित्व सोपवले होते ते तुम्ही पार पाडले आहे. यांच्या मार्तंड भैरवाच्या अवतार कार्यात क्षणाक्षणाला जे काही घडले आहे ते तुम्हाला सारे ठाऊक आहे. पण मला एक प्रश्न पडला आहे आणि त्याचे उत्तर तुम्ही मला द्यावे असे मला वाटते. कोणता प्रश्न देवी? तुम्हाला यांनी सांगितले की या कृतयुगात तुम्हाला तुमच्या शिष्येला मार्गदर्शन करायचे आहे. कोण आहे ते शिष्य?